अर्थशास्त्र 15 प्रश्न आलेले होते आणि 15 प्रश्नामध्ये अर्थशास्त्र थोडस लॉजिकल अर्थशास्त्र विचारलेलं होतं. कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं होतं. आणि एक आनंदाची गोष्ट, आपण ही प्रत्येक गोष्ट आहे ह्यातली कव्हर केलेली होती. आणि युट्यूबला ह्यातले जवळजवळ तुम्हाला सांगतो 6 ते 7 प्रश्न जे आपण रिव्हिजन सेशन घेतले त्यामध्ये सुद्धा होते. आता असो, आपल्याला ते बघायचं नाही. माझ्यावरनं मी उद्भवते किती वळतो त्याची आवश्यकता नाही सध्या. तुमची उत्तरं कोणती कोणती कशी आहेत ते बघूयात आपण. तर भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणते परवानगी असलेलं विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठी अधिकृत व्यासपीठ नाही? बऱ्याच जणांनी प्रश्न अर्धा वाचला, त्यांची पंचायत झाली. आता एक मान्यता प्राप्त स्टॉक एक्सचेंज जमतं, बरोबर आहे ना, प्रॉपर के इन्व्हेस्टरसाठी. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकद्वारे अधिकृत व्यासपीठ 100% जमतं. त्यानंतर फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणार कोणतंही ऑनलाईन व्यासपीठ. आता जेरोदा या ठिकाणी जेरोदा ऍपटॉक्स हे चालतात, परंतु त्याला काय आहे, कोणतंही ऑनलाईन व्यासपीठ नाही, ते त्याला रिझर्व्ह बँकेची प्रॉपर परवानगी आहे. त्याच्यामुळं कोणतंही आलं, त्यामुळे हे दडदडीत चुकलेलं आहे. त्यानंतर परकीय चलन व्यवहारात भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रस्तुत केलेली प्राधिकृत केलेली बँक, आरबीआयने ज्यालाही परवानगी दिलेली आहे ते चालतं, कोणतंही चालत नाही. त्याच्यामुळं हे जो उत्तर 3 हे बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न जर आपण पाहायचा झाला तर भारतीय राष्ट्रीय कृषी अर्थात सहकारी विपणन संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट कोणते? अर्थात नाफेडचं प्रमुख उद्दिष्ट विचारलेलं आहे आपल्याला. नाफेडचं सरसकट एक गोष्ट माहित आहे की नॅशनल ऍग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजे नाफेड आहे. म्हणजे सरळ सरळ इथं आहे की कृषी मालाचं सहकारी तत्वावर विपणन करण्यास प्रोत्साहन देणं हे याचं बेसिक काम आहे. परंतु ह्याच्याबरोबर आपण पाहतो स्टोरेज काढणं, त्यानंतर प्रिझर्व जे आपलं दुधाचं पाश्चरायझेशन वगैरे, म्हणजे आपण दुधाच म्हणतो हे मासे वगैरे स्टोर वगैरे करणं, हे स्टोरेज सेंटर ओपन करणं, म्हणजे ग्रामीण उद्योगाला चालना देणं हे सुद्धा नाफेडचं काम आहे. हे सुद्धा नाफेडचं काम आहे, हा लक्षात घ्या. म्हणजे आता इथं फक्त क ब आणि क हा विषय आहे, परंतु उद्योग क्षेत्र जे आहे ऍग्रिकल्चर रिलेटेड उद्योग ह्याच्यावरती नाफेड काम करते, बरोबर आहे. त्याच्यामुळं ह्याचं उत्तर ब आणि क आहे. ह्याचं उत्तर ब आणि क आहे, हा विषय लक्षात ठेवा. ह्याच्यावर आपण लेक्चरमध्येही बऱ्याचदा चर्चा झालेली होती. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणतं विधान अर्थसंकल्पाच्या संदर्भात करेक्ट ठरतं? करेक्ट आहे ना. भारतीय अर्थसंकल्प म्हणजे एकूण जमा खर्च दर्शवतो. काय झालं? अर्थसंकल्पात राजकोषीय तूट दाखवली जाते. करेक्ट आहे. अर्थसंकल्पाच्या दस्तावेजामध्ये प्राथमिक तूट पण आहे, बरोबर आहे. 1992 पासून अर्थसंकल्पात प्राथमिक तूट दाखवली जाते. त्यानंतर सध्या परिणात्मक महसूल तूट पण दाखवली जाते. वरील सर्व गोष्टी अर्थसंकल्पात केल्या जात आहेत. आता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण वळलो तर आपल्या लक्षात येईल बघा, खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांच्या ग्राहक किमती निर्देशांकाबद्दल खरं आहे? अतिशय टफ क्वेश्चन आहे हा, तसं काय सोपा नाही. हे भारतातील सर्व कामगारांना लागू होते, हे सर्व कामगारांना लागू होत नाही, बरोबर आहे ना. जेवढे कामगार संघटित क्षेत्रात काम करतात ना त्यांना लागू आहे, असंघटित क्षेत्रातल्या कामगारांसाठी हे लागू नाही. त्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग ठरते. त्यानंतर हे किमान वेतन निश्चित करण्यासाठी वापरलं जातं का? ब पर्याय बघा, फक्त ब. आता लक्षात घ्या. त्यानंतर हे वस्तू आणि सेवाच्या एका निश्चित बास्केटवर आधारित जे कधी बदलत नाही, हे बदलतं, हे बदलतं. बास्केट यातल्या वस्तू बदलत असतात, त्या निश्चित वस्तू राहत नाहीत. त्यानंतर औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन देऊन त्यांचे जीवनमान चांगलं राखण्यास मदत करणं. आता ब आणि ड हे दोन्ही उत्तर कसे आहेत? एकदम जवळचे आहेत. परंतु इथं काय बघा, ब ज्याच्या बरोबर आलेला आहे तो अकम्प्लीट चुकीचा आहे. ब ज्याच्या बरोबर आलेला तो अकम्प्लीट चुकीचा आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर काय आहे? फक्त ड. क होऊ शकत का? नाही, ते बदलतं प्रमाण, त्यामुळे ते होऊ शकत नाही. आता बघा, खालीलपैकी कोणतं मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पतनियंत्रणाचे साधन नाही विचारलेलं आहे, बरोबर आहे ना. आता यामध्ये उपभोग कर्जाचे नियंत्रण क्वालिटेटिव्ह टूल्स आहे. आदेशामार्फत या ठिकाणी नियंत्रण
कंट्रोल थ्रू द आपण त्याला पाहतो. त्यानंतर कर्ज तारणाचे सीमांचे नियमन, बरोबर आहे ना, कृषी क्षेत्राला एवढं कर्ज द्या, त्याला तेवढं कर्ज, हे गुणात्मक आहे. बरोबर आहे. संख्यात्मक काय असतं या ठिकाणी? ओपन मार्केट ऑपरेशन, जसं CRR आहे, SLR आहे, तसं ओपन मार्केट ऑपरेशन, बॉन्ड वगैरे विकून. तर ही गोष्ट काय गुणात्मक नाही, हे संख्यात्मक साधन आहे. म्हणून ह्याचं उत्तर 4 हा पर्याय योग्य आहे. हे कसलं साधन आहे? संख्यात्मक साधन आहे. त्यामुळे याचं उत्तर 4 हे अचूक ठरतं. त्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहायचं झालं, खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? भारतीय हस्तउद्योग महामंडळाची स्थापना 58 ला, यस करेक्ट आहे. आणि PM विश्वकर्मा ही केंद्र योजना आहे, आणि दोन्ही बरोबर आहे, काही शंका नाही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, याला काही लॉजिक नाही, बरोबर आहे, त्याला काय लॉजिक आहे काय? हा त्यानंतर बघा, यात क्रांती आपल्याला माहितच असेल. आता इथं आपल्याला माहित आहे हरित क्रांती अन्नधान्याचं उत्पादन आहे, निळी क्रांती मत्स्य उत्पादन आहे, बरोबर आहे. आता इथं तुम्हाला माहित आहे सोनेरी क्रांती आणि पिवळी क्रांती, बरोबर आहे ना. तर यामध्ये जर आपण पाहायचं झालं, पिवळी क्रांती म्हटलं की तेलबिया उत्पादन, आणि सोनेरी क्रांती म्हटलं की फळाचं उत्पादन आहे. आता यामध्ये अ ला 3 एकाची जोडी लागली, ब ला 4, बरोबर आहे ना. क काय? निळी क्रांती, क ला काय? 2, हा करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर काय आहे? करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जर आपण पाहायचं झाला, तर पुढचा प्रश्न पहा, भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद आहे? डोळं झाकून उत्तर आहे ना, याला काय काय अभ्यासाची गरज होती का? नाही, 112 आहे. चला पुढचा क्वेश्चन जर आपण पाहायचं झाला, खालीलपैकी आता हे बघा, हे थोडस क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन थोडासा किचकट क्वेश्चन आहे की खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे. आणि तुम्ही हे बघण्यासाठीच लेक्चर बघताय, हे तुम्हाला वरचं माहित होतं आधी. स्थूल देशांतर उत्पन्नामध्ये नागरिकांना देशाबाहेर कमवलेलं उत्पन्न समाविष्ट नसतं, आणि स्थूल देशांतर उत्पन्न नागरिकांनी देशाबाहेर कमवलेलं उत्पन्न समाविष्ट असतं. तर GDPची जी डेफिनेशन आहे, ते डेफिनेशन काय सांगते? ठराविक कालमर्यादामध्ये देशाच्या भूसीमेच्या अंतर्गत जेवढंही उत्पन्न कमवलं जातं त्याची पैशामध्ये केलेली किंमत, त्याला स्थूल देशांतर उत्पन्न अर्थात GDP असं म्हटलेलं आहे, अर्थात ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ह्या व्याख्येनुसार जर आपण गेलं तर हे स्टेटमेंट बरोबर आहे, चुकीचं आहे, हे स्टेटमेंट बरोबर ठरतं. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन जर आपण पाहायचं झाला, तर मानवी विकास आयोग बहुआयामी संकल्पना कधी मांडण्यात आली, म्हणजे जागा घेतली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मानव विकास अहवाल 2010, यावेळेस जागा घेतलेली आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन जर आपण पाहायचं झालं, तर विधान विचारात घ्या. आता इथं आहे बघा, परत एकदा राष्ट्रीय उत्पन्नाचा अतिशय कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आला. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाचा स्थूल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमी कमी असतं. करेक्ट स्टेटमेंट आहे, बरोबर आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न कमी असतं, का तर इथं वजा केलं जातं, आणि मग त्याच वेळेस आपल्याला पाहतो GNP प्राप्त होतो, ओके, घसारा. त्यानंतर जर आपण म्हणजे हे स्टेटमेंट करेक्ट आहे, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात घसाऱ्याचा समावेश असतो. नाही, इथं GDPत काहीच वजा केलं नाही, सगळ्याच्या बेरजा केल्या जातात. त्याच्यामुळं हे स्टेटमेंटच चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. इथं अ बरोबर चूक असं उत्तर आहे. नुसतं अ बरोबर लिहून येऊन पण उत्तर तुमचं चुकणार आहे, का तर पुढचं वाक्य नीट वाचणं आवश्यक ठरतंय तुमचं. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन जर आपण पाहायचं झाला, तर आता हे बघा, हे असा किचकट प्रश्न विचारला. आता हे नेटवर वगैरे सगळं टाकलं तर नेटवर हे बरोबर आहे, परंतु ह्याला काहीतरी 13,000 कोटीचा निधी दाखवते नेटवर, आणि याला 1,300 कोटीचा निधी दाखवते. आता नेटवर असं याचं उत्तर आलेलं आहे, पुस्तकात कुठेही मेन्शन नाही, आणि पाठीमागचं बजेट जिथपर्यंत काढून बघितलेलं आहे आपण, तर ढोबळ मानानं वर्णन केलेलं बजेट आहे. त्याच्यामुळं एक्झॅक्ट जर आपण पाहायचं झालं तर यामध्ये हे आकडे पाहता
या उत्तरामध्ये केवळ अ हा पर्याय बरोबर ठरतोय का तर हे उत्तर विकिपीडियातून काढलेलं उत्तर आहे. आता आयोग याचं उत्तर काय देते ह्याबद्दल मी जास्त काही सांगू शकत नाही, पण विकिपीडियावरचं हे उत्तर अशा प्रकारे बरोबर आलेलं आहे. आणि ते मी एकट्यानं काढलेलं नाही, दोघा चौघानं बसून काढलेलं उत्तर आहे. आता पुढचा जर प्रश्न आपण पाहायचा झाला तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता इथं पण बरंचसं गणित चुकलं तुम्हाला सांगतो. इथं चुकलं की 3 मेजर फॅक्टर भारतीय लोकसंख्येत आहेत. प्रत्येक लेक्चर मध्ये आपण हे वरडून सांगितलेलं आहे की भारताची लोकसंख्या कुठल्याही विकसनशील देशाची लोकसंख्या मोजताना जन्मदर मृत्यूदर हे 2 मेन आहेत. माता मृत्यू दर अर्भक मृत्यू दर हे सेकंडरी फॅक्टर आहेत. तिसरा मेन फॅक्टर आहे स्थलांतरण. हे 3 मेजर फॅक्टर असतात. महाराष्ट्रातल्या लोकसंख्येवर परिणाम करणारे हे मेन 3 फॅक्टर आहेत. भारताच्या लोकसंख्येवर परिणाम करणारे 3 फॅक्टर आहेत. स्थलांतरण, विवाह स्थलांतरण वगैरे मोठ्या प्रमाणात. का तर माता मृत्यू दर आणि अर्भक मृत्यू दर लोकसंख्येवर काहीच इम्पॅक्ट होत नाही, काहीही काडीचा इम्पॅक्ट होत नाही. विचार करा तुमच्या गावामध्ये किती माता मृत्यू दर आणि अर्भक मृत्यू दर होतात, त्या मानानं स्थलांतरण किती होत असेल. लग्न होऊन मुलींचं अभ्यासासाठी तुम्ही शहरात येत आहे, नोकरीसाठी तुम्ही शहरात येत आहे, म्हणजे स्थलांतरण हा फॅक्टर जितका मोठा घडतो. इकॉनॉमिक्स लॉजिक आहे, तुम्हाला सांगतो लॉजिक लावायचं. हा प्रश्न कॅन्सल होणार आहे. हा प्रश्न काय कॅन्सल होणार आहे. का कॅन्सल होणार आहे तुम्हाला सांगतो. IMFच्या डेटानुसार कसं आहे तुम्हाला सांगतो. अमेरिका नंबरला 1 आहे, चीन नंबरला 2 आहे, नंबर 3 ला जपान आहे, नंबर 4 ला जर्मनी आहे, 5 ला भारत आहे. यात काही डाऊट नाही. आता ह्याच्यावरनं कोणी ऑब्जेक्शन घेऊ नका. जर सगळ्याच बरोबर आला असेल ना तर ऑब्जेक्शन घेऊ नका, कॅन्सल होणार नाही. तो ऑब्जेक्शन याच्यावर ठेवू नका कोणतंच, मग कॅन्सल होत नाही. हे उत्तर 4 येतं आजच्या डेटला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन जर आपण पाहायचा. आता हे एक क्वेश्चन कॅन्सल होणार आहे तुम्हाला सांगतो. का कॅन्सल होणार आहे का तर 2002 मध्ये विजय केळकर समितीनं अप्रत्यक्ष कर विषय सुधारणा सांगितलेल्या होत्या आणि 2003-4 ला FRBM कायद्याविषयी पण त्यांनी बोललेलं होतं, म्हणजे वित्तीय क्षेत्रातील सुधारणाविषयी त्यांनी सांगितलेलं होतं. आता पर्टिक्युलर विजय केळकर म्हणलं की हे उत्तर हे बरोबर निघतं. पर्टिक्युलर विजय आणि बारकाईने विजय केळकर बघितलं तर ती दोन्ही उत्तर बरोबर निघतील. म्हणून इथं वित्तीय क्षेत्रातील सुधारणा हे उत्तर इथं योग्य ठरते. चालेल, तुमच्या लक्षात आलेलं असावं अशा अपेक्षा करतो. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.